11वीच्या विद्यार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे। तर यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी असेल त्यांना 1 दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। त्यामध्ये तुम्ही तुमचे फॉर्म लॉक करू शकता। आणि यामध्ये कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, कारण की यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांना चान्स देण्यात आलेला नाही आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना लॉग इन करताना ID डिसेबल सांगत असेल त्यांचा प्रॉब्लेम 12 वाजता सॉल्व्ह होणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी लॉग इन करण्याचा प्रयत्न करू नका, कारण की जो वेळ दिलेला आहे त्या वेळेत तुम्ही लॉग इन करा, तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, कोणतीही अडचण जाणार नाही। जर तुम्ही साईटवर आले असेल तर साईटवर तुम्हाला एक नोटिफिकेशनसुद्धा जात आहे अनाउन्समेंटमध्ये। आणि त्यानंतर जर तुम्हाला खाली जे नोटिफिकेशनचं ऑप्शन दिलेलं आहे त्यामध्ये एक अपडेट आलेली आहे, ती सुद्धा बघू शकता, 1 नंबर आणि 2 नंबर। तर त्यामध्ये नेमकी कोणती अपडेट दिली आहे हे विद्यार्थ्यांना एकदा समजून घेणं अतिशय गरजेचं आहे, कारण यामध्ये संपूर्ण विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही। तर बघू शकता पहिल्या नंबरची अपडेट काय आहे। ज्या विद्यार्थ्यांनी सदर प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी करून प्रवेश अर्जाचा भाग 1 लॉक केला आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि भाग 1 ज्यामध्ये आपण सांगितलं होतं की पार्ट 1 लॉक करा, ज्यांनी लॉक केला असेल त्यांच्यासाठी काय म्हटलेलं आहे बघा। तथापि भाग 2 अद्याप भरणे बाकी आहे किंवा लॉक करणे बाकी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी दिनांक 6 जून 2025 रोजी दुपारी 12:15 ते 7 जून 2025 दुपारी 12:30 या कालावधीत आपल्या अर्जाचा भाग 2 भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। याचा अर्थ असा आहे की आज 6 तारीख आहे, दुपारी 12:15 तुमचा पार्ट 2चा फॉर्म तुम्हाला भरण्यासाठी ओपन करून देण्यात येणार आहे। आणि उद्या दुपारी 12:30 पर्यंत फॉर्मची लास्ट डेट देण्यात आलेली आहे, म्हणजे आपल्याला पूर्ण 1 दिवस मिळणार आहे, ज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे कॉलेजचे ऑप्शन टाकायचे बाकी असेल ते विद्यार्थी कॉलेजचे ऑप्शन टाकू शकतात आणि त्यांचा फॉर्म लॉक करू शकतात। काही विद्यार्थ्यांचा फॉर्म लॉक नसेल तर ते लॉकसुद्धा करू शकतात। तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये 2च व्हिडिओ देणार आपण, कोणते की तुमचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे हे कसं समजायचं, दुसरा व्हिडिओ असा राहील की पार्ट 2चा फॉर्म कसा भरायचा। 2 व्हिडिओ तुम्हाला चेक करणं अतिशय गरजेचं आहे, कारण जेव्हा तुम्ही पार्ट 1 म्हणजे हा पार्ट 1 आणि पार्ट 2 जर तुमचे दोन्ही लॉक असेल आणि तुमचा फॉर्म खरोखर मेरिट लिस्टमध्ये येणार का यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ बघणं अतिशय गरजेचं आहे, कारण की तुमचा जर फॉर्म पार्ट 2 आणि पार्ट 1 लॉक नसेल तर तुम्ही मेरिट लिस्टमध्ये येणार नाही आहे। त्यानंतर काय म्हटलं आहे बघू शकता, तरी संबंधित विद्यार्थ्यांनी आपला पसंतीक्रम अर्ज भाग 2 दिलेल्या वेळेत लॉक करावा। यापूर्वी भाग 2 लॉक केलेल्या विद्यार्थ्यांना आपले पसंतीक्रम बदलण्याची सुविधा या दरम्यान मिळणार नाही। म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी जर पार्ट 1 लॉक केलेला आहे, पार्ट 2 सुद्धा लॉक केलेला असेल ऑलरेडी, तर तो विद्यार्थी यामध्ये आता चेंजेस करू शकत नाही। तुमच्यासाठी जी डेट होती ही 5 तारीखच होती, आता तुम्हाला यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही आहे। ज्यांचे फॉर्म राहिलेले आहे तेच विद्यार्थी यामध्ये फॉर्म लॉक करू शकतात। जर कुठे अडचण असेल पहिल्या पॉईंटमध्ये तर तुम्ही कमेंट्स करू शकता की सर मला पहिल्या पॉईंटमध्ये हे समजलेलं नाही आहे, म्हणून त्यावरती तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि आता आपण चेक करणार आहे 2 नंबरचा पॉईंट। तर 2 नंबरमध्ये काय म्हटलं आहे बघू शकता, ज्या विद्यार्थ्यांनी 5 जून 2025 पर्यंत ऑनलाईन प्रवेशासाठी नोंदणी केली नाही, म्हणजे पार्ट 1चा फॉर्म भरलेला नाही, कारण आपण पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलं आहे की आता पार्ट 1 भरू शकत नाही तुम्ही, फक्त पार्ट 2 साठीच तुम्हाला जी डेट आहे वाढवून दिलेली आहे। तरी समजा कोणत्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनच केलेलं नसेल आतापर्यंत, त्या विद्यार्थ्यांसाठी कोणती बातमी आहे आणि ती सुद्धा आनंदाची आहे। बघू शकता, ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलंच नाही आहे किंवा आपला प्रवेश अर्ज भाग 1 भरलेला नाही अथवा प्रवेश अर्ज अर्धवट भरलेला आहे, विहित मुदतीत आपला भाग 1 पूर्ण करू शकले नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक फेरीच्या सुरुवातीला नव्याने प्रवेश अर्जाचा भाग 1 आणि भाग 2 भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे। आपण लास्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगितलं होतं की कोणाचा जर फॉर्म राहून गेलेला असेल, तो भरूच शकला नाही आहे आतापर्यंत, तो विद्यार्थी प्रत्येक राऊंडला आपला फॉर्म भरू शकते। आपण लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट दिलेली आहे, 11 डिपार्टमेंटनं तरी अपडेट आज दिलेली आहे। आपण कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की 11 मध्ये पहिला भाग भरला नसेल तर तुम्ही पुढच्या राऊंडला भाग भरू शकता, म्हणजे पार्ट 1 पार्ट 2 दोन्ही भरू शकता। ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन सुद्धा केलं नसेल तो फ्रेश रजिस्ट्रेशन करू शकते, परंतु पुढच्या राऊंडमध्ये। त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना काळजी करण्याची आवश्यकता नाही, त्यांना पुढील फेरीच्या वेळी आपला अर्ज वेळेत लॉक करावेत।
प्रत्येक फेरीपूर्वी अनेक विद्यार्थ्यांनाही आपला अर्ज भरण्याची सुविधा मिळणार आहे। त्यासाठी प्रवेश फेरीच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करण्याची दक्षता घ्यावी। म्हणजे जो टाइम टेबल येईल त्या टाइम टेबलनुसार तुम्हाला चालावं लागेल आणि लवकरात लवकर सुरू झाल्याबरोबरच तुम्हाला फॉर्म भरावा लागेल। जे विद्यार्थी लेट करतील त्यांना मग अडचणी जाणार, साईडमध्ये भरपूर प्रॉब्लेम येत आहे अशा प्रकारे। तर यामध्ये आता विद्यार्थ्यांना कोणते कोणते पॉईंट समजले हे तुम्ही सांगा, किंवा जर नसन समजले तर मी शॉर्टकटमध्ये सांगतो। ज्या विद्यार्थ्यांचा भाग 1 म्हणजे पार्ट 1 भरलेला असेल ते विद्यार्थी पार्ट 2 भरू शकतात उद्यापर्यंत, म्हणजे उद्याला 12:30 वाजेपर्यंत भरू शकतात। आणि ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनच केलेलं नसेल आतापर्यंत ते विद्यार्थी पुढील राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करू शकणार। त्यामध्ये तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही भरू शकणार। तर ज्यांचेही फॉर्म भरायचे बाकी आहे म्हणजे पार्ट 2 ज्यामध्ये कॉलेजचे ऑप्शन टाकायचे तुम्ही टाकू शकता दुपारी 12 वाजतापासून तर उद्या 12:30 वाजेपर्यंत। तर भरून घ्या, कोणत्याही प्रकारची अडचण असेल खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये 2 व्हिडिओ मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे, ते व्हिडिओ बघा, त्यानुसार तुम्ही तुमचे फॉर्म भरा। अडचण येत असेल कमेंट्स करा आणि 11th ॲडमिशन 2025-26 बद्दल येणाऱ्या संपूर्ण ज्या अपडेट असेल त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, कारण संपूर्ण अपडेट तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवर देण्यात येत आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, येणाऱ्या संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। आणि 11th ॲडमिशनच्या संपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।